नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. आज मार्केट खूप नॅरो रेंजमध्ये फिरत होतं. घटके ट्रेडमध्ये तर घटके ग्रीनमध्ये. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा ट्रेड कुणालाही घेता आला नाही. ऑइल, गॅस सेक्टर, एनर्जी सेक्टर तेजीत होता. मला नेहमी एक प्रश्न कमेंटमधून विचारण्यात येतो की परवाच्या दिवशी रेकॉर्ड डेट आहे, तर मी आज शेअर घेतले तर मला बोनस मिळेल का, मला बायबॅकचा फायदा मिळेल का? एक गोष्ट लक्षात घ्या, बायबॅकचा फायदा किंवा बोनसचा फायदा घेण्यासाठी ज्या वेळेला बोनस जाहीर होतो किंवा बायबॅक जाहीर होतो तेव्हा ते शेअर घ्यावेत. इतक्या ऐन वेळेला घेऊन फायदा होत नाही, कारण शेअरचा भाव खूप वाढलेला असतो. जवळजवळ 2 महिने तो आधी डिक्लेअर झालेला असतो. आता बायबॅकच्या बाबतीत आणखी एक गोष्ट घडते की 2 लाखापर्यंतचे शेअर तुमच्याजवळ असतील, म्हणजे मार्केट प्राईस गुणिले शेअर. समजा मार्केट प्राईस 200 आणि तुमच्याकडे 1000 शेअर आहे, तर तुमची 2 लाख रुपये, साधारण 2 लाख रुपये किंमत होईल. तर 2 लाख रुपयाचे शेअर तेवढ्या अमाऊंटला रिटेलर गृहीत धरला जातो. रिटेलरला 15% कोटा असतो, म्हणजे बायबॅकमध्ये जेवढे शेअर घेणार त्याच्या 15% रिटेलसाठी राखीव असतात. मग समजा तुम्ही 100 शेअर मार्केटमधून बायबॅकसाठी खरेदी केले आणि त्या शेअरमधून तुमचे 17 शेअर, 18 शेअर किंवा 22 शेअरच बायबॅकसाठी घेतले गेले आणि समजा ते 160 रुपये, 170 रुपये बाजारभावापेक्षा चढ्या भावाने घेतले गेले. असं जरी असलं तरी उरलेले जे शेअर असतात, 20 शेअर घेतले गेले तर 80 शेअर जे तुमच्याजवळ राहतात ते 80 शेअर चढ्या भावाचे राहतात आणि त्या शेअरमधला जो काही ट्रिगर असतो, जी काही बातमी असते ती संपून जाते. त्यामुळे बरेच दिवस ते शेअर आपल्याकडे पडून राहतात आणि त्या शेअरचा भाव वाढत नाही. अगदी बायबॅक झाल्यानंतर रेशो सुधारतात. सगळं जरी खरं आहे तरी तुम्हाला मुळातच ते शेअर महाग पडतात. त्यामुळे जर तुम्हाला निर्णय घ्यायचा असेल तर ज्या वेळेला आम्ही सांगत असतो की बायबॅकसाठी मीटिंग आहे, बोनससाठी मीटिंग आहे, त्यावेळेला ते शेअर घ्या. एकदम एवढ्या ऐन वेळेला शेअर घेण्याच्या भानगडीत पडू नका. अगदी डिव्हिडंडसाठी असो किंवा कशाहीसाठी असो, फक्त विकताना मात्र बघा की काही त्या शेअरमध्ये बातमी आहे का. तर आज विकायच्या ऐवजी आपण 2 दिवस थांबून त्या बातमीमुळे आणखी थोडा शेअर वाढवू शकतो. तर काही बातमी आहे का बघा आणि बातमीचा अंदाज घेऊनच शेअर विकत जा. तुम्हाला 15% बायबॅकसाठी कोटा आहे. टोटल शेअर किती बायबॅक करणार आहेत ते बघायचं आणि त्याप्रमाणे आपले शेअर किती घेतले जातील हे पण बघायचं आणि तरच बायबॅकसाठी खरेदी करायची, नाहीतर करायची नाही. आज PVR आयनॉक्सचा शेअर वाढला कारण स्त्री 2 किंवा स्त्री 2 या सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळाला. स्ट्राइड्स फार्मा यांच्या चेन्नई प्लॅंटला EIR
USFDA कडून मिळाला. LICने हिंदुस्तान कॉपरमधला स्टेक कमी केला. त्यांचा स्टेक होता आधी 6.71% आणि आता त्यांनी 6.08% म्हणजे 0.62% एवढा 0.63% एवढा स्टेक कमी केला. आज IRCTCच्या मॅनेजमेंटची मुलाखत ऐकायला मिळाली. त्यांनी सांगितलं रेल नीर याचे 3 प्लांट आम्ही सुरू करतोय आणि क्षमता वाढवतोय सुद्धा. कॅटरिंगमधून 17% आम्हाला प्रॉफिट होतोय. कॅटरिंगमधून 40% प्रॉफिट होतोय. आम्ही 5,000 लोकांना साधारण खाना देऊ शकतोय. IT मधून 13% प्रॉफिट होतोय आणि एकंदर 16% प्रॉफिट होतोय. पण टुरिझममध्ये मात्र डिग्रोथ झालेली आहे, कारण भारत गौरव ट्रेन बंद होती. टुरिझम पॅकेज जे आहे ते 60 वरून 100 एवढं करण्यात आलेलं आहे. आता जुलैमध्ये इंडिगोचा जो मार्केट शेअर आहे तो वाढला. 60.8% वरून 62% एवढा मार्केट शेअर इंडिगोचा झाला. तर स्पाइस जेटचा मार्केट शेअर 3.8% वरून 3.1% एवढा झाला, म्हणजे मार्केट शेअर कमी झाला. NIBAने 1200 कोटींच्या रत्नागिरीमध्ये शिपयार्ड इन्फ्रा बनवण्यासाठी महाराष्ट्र सरकारबरोबर करार केला. अरविंदो फार्माच्या चीनमधल्या प्लांटचं कमर्शियलायझेशन FY25च्या 3ऱ्या तिमाहीत होईल. झेन टेक्नॉलॉजीला माईल डिटेक्शन सिस्टीमसाठी पेटंट मिळालं. मिश्र धातू निगमला 285 कोटींची ऑर्डर मिळाली. त्यांचं ऑर्डर बुक 2098 कोटी एवढं झालं आहे. ONGCने व्हिएतनामबरोबर जो तेल आणि गॅस उत्पादनासाठी करार केला होता तो करार 2039 पर्यंत वाढवला आहे. मार्केट नॅरो रेंजमध्ये असल्यामुळे कदाचित ट्रेडमध्ये नुकसान झालं असेल, पण काही शेअर चांगले चालत होते. अशा वेळेला काही प्रमाणात 50% तरी प्रॉफिट बुकिंग करून घ्या. मार्केटला सध्या ट्रिगर नाही, त्यामुळे किती दिवस असं कन्सॉलिडेशन होत आहे ते पाहावं लागेल. कन्सॉलिडेशनमधून बाहेर पडल्यानंतर जी गॅप पडली आहे ती गॅप फिलअप होईल आणि नंतरच मार्केट 25,000 पर्यंतची मूव देईल. पण तिथपर्यंत मार्केट असंच कन्सॉलिडेशन करीत राहील. ह्याला आपण टाईम करेक्शन म्हणतो. प्राईस काय त्या मानाने कमी होत नाही आहे, कारण किमती नाही कमी होत आहे. किमती कमी होत नाहीत, पण मार्केट अतिशय नॅरो रेंजमध्ये जेव्हा फिरत असतं तेव्हा त्याला टाईम करेक्शन म्हणतात. आणि जेव्हा मार्केट रपारपा पडतं, किमती कमी होतात, शेअरचे भाव कमी होतात, त्याला प्राईस करेक्शन असं म्हणतात. म्हणजे मी 1-2दा तुम्हाला सांगितलं आहे, आपण पेशंटला जेव्हा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतो, पेशंटवर उपचार सुरू असतो, पेशंट बरा होतो, बरोबर. तर इथे पेशंट बरा झाल्यानंतर
त्याला एकदम धावाय एवढी, एकदम काम कराय एवढी ताकद येते का? नाही येत. पण हळूहळू सुधारणा होते. कधी थोडा अंग दुखतं, कधी थोडा ताप येतो, त्यातूनही सुधारतो. डॉक्टर सातत्याने चेकअप करत असतात. तशापैकी पहिल्यांदा प्राईस करेक्शन होतं आणि नंतर टाईम करेक्शन होत असतं. त्यामुळे एकदम घाबरून जाण्याचं कारण नाही. हा कन्सॉलिडेशनची फेज संपेल आणि पुन्हा मार्केट पूर्ववत होईल. बघूया, वाट बघावी लागेल. नमस्ते.